हा जेवण झालंय काय नाही अजून मग करतेस का एवढा वेळ जरा एका माणसाचं एक्स्ट्रा जेवण कर सांग सांग कशाला म्हणजे कोण जेवायला येत आहे कावला घेऊन येतो पिंडा वारता मी भिकाऱ्याला जेवायला घालले तर कुत्र्याला जेवायला घालीन तुला काय करायचं हॅलो ऐका काय झालंय नवरा बायकोच्या भांडणात तुम्ही मला कुत्रण भिकारी बोललाय ऐका पटण्यासारखं बोलल्यावर थोडा त्रास होतो पण समजून घ्या मोरेनू हो मोरेनू काय रे जरा बाजूला वातावाय का माझा हात व्हायब्रेट होतो माहिती आहे ना मधीच भीती कोणाला दाखवतोस तुला मला दाखवतोस मला ह्याला काय झालं अरे वन राक्षसा या पशुपती राजाला तू घाबरवतोस असा समोर आहे तलवारीने मी तुझे तुकडे तुकडे करून टाकीन ह्याच चुकतं तुझं काय चुकलं हे कुठं पण काय पण आणि कधी पण करतोस ना म्हणून बायको तुझी कुत्र्यासारखी किंमत करते मी याला फुकटचा काय पण करतो एवढा जर नमनातला राजा करावासा वाटतो तर पोरांना सांग राजा द्या म्हणून करतील तुला अरे मी लाख करीन मग पण नमानाचा सीजन असतो ना मग त्या गावातली सगळी पोरा संत्री घेऊन दारात उभी असतात का नाही जो 2 संत्र्यावर माझं मन वळवतात काय आणि मी पण काय कमी काय मी लगेच हुरलून जातो काय समजलं हो लगेच माझ्यातली गवदन उभी राहते पण काय पण म्हण नुसता उभी नाही करत गाजवून पण टाकतोस मग उगाच नाही खरी गवलन समजून त्या चांदोरकरांनी तुला जालीत वाढला आणि नंतर गंडवून घेतला स्वतःला नंतर 4 दिवसांत जो तापन फनफन अरे फनफनेल नाही तर काय तापान बँकॉक समजून बदलापूरला उतरल्यावर माणूस गांगारणारच ना राम 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 हा सॉरी आम्ही अरुण कदम त्यात वाईट वाटण्यासारखं काय आहे आता कुणाचं असतं नशीब अरुण कदम होण्याचं सॉरी कशाला बोलायचं नाही नाही म्हणजे मी अरुण कदम आहे म्हणून सॉरी नाही म्हणलोय मग काय झालं मी तुमच्या मध्ये घुसलोय ना तुम्ही डिस्टर्ब झालोय म्हणून मी सॉरी म्हणते तुम्हाला अरे कोकणातला माणूस गजाली मारताना आणि माशाचा कालवान खाताना कोण डिस्टर्ब करील तो होलपटवून टाकू काय समजलं पाहुण्यानु गावात नवीन दिसताय आलोय कुणी कंटाळून सोडला ना इकडं की स्वतः झाला वाय आयो कोण कशाला सोडतोय कटाळून नाही मी स्वतः आलोय काय झालंय माहितीये का एसटी स्टँडला मी उतरलो आणि म्हणलं आता काहीतरी खावं बघतोय तू वडापावचं हे मिसळचं हे नारळ सोलतायत आईला म्हणलं दुपारचं जेवण मग हे कोकणात कसं मस्त जेवायला पाहिजे म्हणून आपलं पुढं आलो जवळजवळ 1 तास झाला हॉटेलच सापडत नाही हो इथं जवळ कुठं मस्त खायला आहे का हॉटेल आहे म्हणजे हे हॉटेल हॉटेल नाही कशी हॉटेल बरी जाय पहिल्यासारखी हॉटेल आता राहिलीत कुठे तो सगळीकडे भेसल का नाही काय समजली हे बरोबर नाही नाही बेसलचा विचार करायचा मी मनस्थितीतच नाही आहे म्हणजे एकदा का मला भूक लागली का नाही मला काही सुचतच नाही हो नाही बरोबर आहे पण तुम्ही कोकणातून जेवताव कशाला हॉटेलात जाऊन जेवायचं नाही तुम्ही माझ्याकडे बघा बघा माझ्याकडे बघा बघितलं हो मी हॉटेलमध्ये जेवत नाही म्हणून मी काश्मीरच्या पोरांसारखा लाल बुन दिसतो का नाही सफरचंदासारखा काय नाही कळलं नाही कळलं आपण स्वतःच्या नाही कळलं आता समजून सांगायला लागेल लालबुंद म्हणजे लाल दिसतो ना तर गावात जेव्हा कोजागिरी असते ना तेव्हा केसर म्हणून ह्यालाच बुडवतात दुबा एवढ्याचा नाकडू घेता
आणि असा जो त्याला ढवलून काढतात सगळे. मग असा भिजतो. भिजल्यानंतर त्याला बाहेर काढतात आणि रस्सीवर वालेट टाकतात. काय सांगतोस त्याला? आता तू सुरुवात केलीस पण मी आपली सुरुवात केली. काय बोलतो? आणि काय रे वसाडे इकडे काय झालं? हा कोण कुठला रस्त्यावर जा त्याला काश्मीरचं सिक्रेट एकदम रस्त्यावरच नाही बरं का मी. हा सांगतोय. तुम्ही आपल्या चालत उंडगत माझ्या समोर आलात म्हणून मी आपल्या रस्त्यावर जा. काय झालंय की बराच वेळ झाला म्हणजे आता परत मागं गेलो का नाही मग परत खायला भेटणार नाही. जवळजवळ 2 तास होतील म्हणजे इथं कुठं अगदी थोडंच खायला हॉटेल भेटलं तरी मला सांगा. इथं आहे का कुठं जवळ असं जायचंय का असं हे मला जरा तेवढं सांगा. नाही सांगू नको. काय हे बघ नाही मी सांगेल नाही सांगू नको. काय मी तुला पण पाप करून देणार आणि मी सुद्धा पाप करणार. पापा पाप म्हणजे एक मिनिट काय कसलं पाप बनताय तुम्ही? म्हणजे आता आम्ही तुम्हाला हॉटेल सांगितलं आणि तुम्ही जाऊन तिथं खाल्लं विष बाधाली मेलं तर पाप डोक्यावर घेणार को? अरे एकदम असं कसं एकदम विष बाधा होईल मला? ऐका तुम्ही माझ्या आज घरी जेवायला चला. आज घरचं जेवण जेवा माझ्याकडचं. मग तुमच्या घरी? हा मग अयो चालेल चालेल म्हणजे हा या की मग. मी माझी बायको माझ्या शब्दाच्या पलीकडे नाही आहे. पटवून गाडीन तिला तो नाही म्हटली ते. फोन लाव. नंबर सांगा. हा 98209355. तुम्ही काय खुलं झाला काय घरी कोणाच्या ह्याच्या जाता आहे ना? मग तू तुझ्या बायकोला लाव. त्याच्या बायकोचा फोन कुठे घेतोस आहे? बरं झालं फोन नाही दिला. महारानंतर चॅटिंग करायची सवय आहे त्याला. हा जेवण झालंय काय? नाही अजून मग करतेच आहे एवढा वेळ. जरा एका माणसाचं एक्स्ट्रा जेवण कर. सांग कशाला म्हणजे? कोण जेवायला येत आहे? कावला घेऊन येतो पिंडावरचा. मी भिकाऱ्याला जेवायला घालीन तर कुत्र्याला जेवायला घालीन. तुला काय करायचं? हॅलो ऐका काय झालंय नवरा बायकोच्या भांडणात तुम्ही मला कुत्रण भिकारी बोललाय. ऐका पटण्यासारखं बोलल्यावर थोडा त्रास होतो पण समजून घ्या. आणि तुम्ही बोलायला लागलाय का? हा मी त्याला जेवायला घेऊन येतोय. हा तो लाचार आहे. बोल त्यांना लाच सोडला नाही. तो येतोय जेवायला. काय करतेस बोल. तो जेवण बनव जेवण. हॅलो मी लाज नाही सोडली. मी काम करतो. मी इथनं जातो. मी इकडे कशाला जाता वाय? भूक लागली मला. कोकणात आला वाय तुम्ही. एक दरवाजा बंद झाला तर दुसरा दरवाजा ओपन होणार लगेच. टेन्शन कशाला घेता वाय? तुम्हाला जाम भूक लागली. काय तुम्ही आता ना सावत्याच्या हॉटेल उभं असायला होतो. सावत्याकडे चांगलं जेवण मिळेल. चांगलं जेवण म्हणजे तोंडात ना बोट काढणार ना एवढा चविष्ट जेवण आहे त्यांच्याकडे. बरोबर. तांदळाची भाकरी म्हणू नको. बांगड्याचा रस्सा मटण फलफलीत भात कोली मिळ सगळं माझं मीठ मिरची सगळं कांदा लिंबू सगळं आणि कोकमाची कढी पण मिळते का नाही? तुम्ही बोललाय नुसतं तोंडाला पाणी सुटले हो. सुटणार का जाय? मला फक्त सांग कुठे हे सावत्याचं हॉटेल? तुम्ही आता आले हो कुठनं? कोल्हापूरनं. एक काम करा असं डेपोत जा. सावंतवाडी कोल्हापूर गाडी पकडा आणि कोल्हापूरला उतरा. तिथंच मांग सावताचं हॉटेल आहे. असं आहे? अरे तुमच्या माईचं टकुर हाणलं तुमच्या. कोल्हापूरला चालूय ना मी. तिथं जेवायचं तर मग माझ्या घरी जेवू नसतं का नाही? सावत्याच्या हॉटेलला मी कशाला जेवू? हे तर कोकणात आलोय का नाही तर इथलं कुठं आहे काय मला हे तर सांगा. इथं कुठं मला भूक लागली. तुम्हाला मला भूक लागली. भूक व्याकुल जाईल. हे बघा एक मिनिट मी जातो इथनं. करमरकराचं हॉटेल आहे ना चांगलं जेवण भेट. कुठे तेवढं सांगा. नाही तो पण नाही. काय झालं त्याचं? करमरकराचं हॉटेल नाही बंद झालं. कधी? माहित नाही तुला? नाही बुवा. ती चपात्या लाटायला बाई यायची ती. तिला करमरकराला पण लाटला नातमध्ये. नाही तो करमरकर आहेच तसा. लपडी पण हे करमळकर मरू द्या. सरमळकर असेल ना कोणी? नाही पावस करायचा. भोकड आंब्याजवळ पावस करायचा. नाही त्यानं हॉटेल कधीच बंद केलं. होय काय? पण आता त्याने किराणा मालाचं दुकान टाकलं. काय? ते तिकडे तांदूळ आणि डाळ मिळते. पाहुण्यानु तुम्हाला तांदूळ आणि डाळ चालेल? अरे तांदूळ आणि डाळ कसं चालेल? बनवायला मला जेवण तयार पाहिजे. मी कोकणात हॉटेल जास्ती आहे. डॉल्साकडे मला सांगा ना. अहो डॉल्साकडे जायला लागेल. नाही कोण हॉटेल कधीच बंद केला मग काय टाकला ना? तिथं सलून आहे. सलून मध्ये काच कशा कर्माला बसवलेली ती काय आता पहिल्यापासून ठेवलेली आहे. अरे तुम्ही लयच बंकस करायला लागले माझ्या. शिवलकराचं आहे बघ. शिवलकराचं हॉटेल. नाही शिवलकर नाही. इथून जावं डावीकडं पण नका जाऊ. थांबा इथं. त्यानं लॉजिंग टाकलं नाही. आता तुम्हाला झोपाय आवडतं?
अरे, तुम्हाला सांगतोय. दलवी आहे ना, दलवी आहे ना. नाही का? दलवीचं हॉटेल दळवीत आहे. नाही, तर हॉटेल कधीच पाडला नाही. मग? आता तिथं ना वीर खोदला नाही तिथं. तुम्हाला आंघोळी करायला आवडते? तुम्ही आंघोळ करा. मी परत वडापाव खायला चिवलकर आहे अजून. मार तिकडं. शिवल करायचं सांगायचं राहून गेला. तर महत्वाचं होतं, त्याच्यात विनोद पण चांगला होता. टाइमपास केला. हो. आता काय? आता आपला पारंपरिक होय काय?